सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य महापौर महोदय, माझा पहिला प्रश्न आहे, तर त्याच्यावर मला जे उत्तर दिलं त्याच्यावर मी समाधानी नाहीये. त्यावरून मला काही प्रश्न प्रशासनाला विचारायचे आहेत. त्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की एकूण 15 अधिकारी जे आहेत ते निलंबित केले होते आणि त्यापैकी सगळ्याच अधिकाऱ्यांना घेण्यात आलेला आहे असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. परंतु महापौर महोदय, या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सन्मान्य प्रकाश कुलकर्णी साहेब हे जे आहेत उपकर निर्धारक आणि संचालक हे जे आहेत की या ठिकाणी आता जॉईन झालेले आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा अद्यापासून चार्ज दिलेला नाही. तर हे काय गोळबंगाल आहे? तर याबद्दल मला प्रशासनाने या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे की त्यांना अद्याप त्यांना कॅबिन दिलेलं नाही, त्यांना चार्ज दिलेला नाही आणि त्याचबरोबर त्यांना कुठलेही वाहन चालक किंवा कुठलाही स्टाफ अद्याप दिलेला नाही. मुद्दा नंबर 2, त्याचप्रमाणे JV राव जे आहे की त्यांनाही महापालिकेत आपण घेतण्यात आलेला आहे, परंतु ते कार्यकारी अभियंता जेव्हा निलंबित केलं तेव्हा कार्यकारी अभियंता होते आणि आता त्यांना ते पूर्ण नवी मुंबईचा चार्ज त्यांच्याकडे असताना सुद्धा कोर्टाने सुद्धा आदेश दिलेला आहे, सभागृहाने सुद्धा मान्य केलं या दोघं अधिकाऱ्यांबद्दल, तरी सुद्धा त्यांनाही कॅबिन दिले नाही, त्यांनाही स्टाफ दिलेला नाही, त्यांनाही गाडी दिली नाही आणि त्यांना जो आता पद दिलेला आहे ते MCH आणि माताबाल संगोपन केंद्र वगळून म्हणजे UHP फक्त त्यांना इंचार्ज म्हणून दिलेला आहे आणि त्यांच्या हाताखाली जो डेप्युटी इंजिनियर आहे त्याला मात्र गाडी आहे, त्याला स्टाफ आहे आणि यांना नाही. असं दोघं अधिकाऱ्यांबद्दल मला सन्मान्य आयुक्त महोदय, मला या ठिकाणी प्रशासनाचे उत्तर पाहिजे आणि त्यानंतर मला बोलण्याची संधी द्यायची आहे. तर त्यांना अद्याप का दिलेलं नाहीये? प्रशासन यादव साहेब. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सर्व सन्माननीय सभासद, माननीय आयुक्त, आता प्रश्न विचारण्यात आला की पहिला प्रश्न होता की प्रकाश कुलकर्णी कर निर्धारक संकलक यांना चार्ज दिलेला नाही. मी आपल्याला विशद करू इच्छितो की नवीन आकृतीबंध जो आपल्याकडे मंजूर झालेला आहे त्यामध्ये HOD म्हणून डेप्युटी कमिशनर आणि त्याच्याखाली उपकर निर्धारक हे एकच पद आहे. कर निर्धारक हे पद आकृतीबंधात नाही. सन्मान्य महापौर महोदय, पॉइंट ऑफ ऑर्डर, या ठिकाणी आकृती बंधामध्ये दुसऱ्या क्रमांकावर लिहिलेलं आहे, तुम्ही हे कदाचित वाचत असाल, वाचून घ्या. त्या ठिकाणी क्लिअर कट म्हटलेलं आहे की जो अधिकारी ज्या ठिकाणी आहे तो एक तर निवृत्त होईपर्यंत किंवा त्याचा कालावधी संपेपर्यंत त्याला त्याच पदावर ठेवण्यात येईल, हे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु सन्मान्य आयुक्त महोदय, मला तत्पूर्वी हा एक मुद्दा पाहिजे की त्यांना त्या ठिकाणी ते जॉईन होण्याच्या अगोदर 3-4 दिवसापूर्वीच उपायुक्त हे पद या ठिकाणी आणलं आणि त्याच्यामध्ये उपायुक्त पद जे आहे की त्याचं बेसिक सुद्धा कमी आहे आणि त्याच्या बेसिक कमी असताना सुद्धा या कर निर्धारक संकलकात त्याच्या अंडर ठेवतायत. म्हणजे कसला आकृतीबंध आहे आणि कोणी ठरवला आकृतीबंध? हा शासनाकडे गेला, शासनाकडून मुंडे साहेबांनी करून आणला, सभागृहामध्ये आलाच नाही, स्टँडिंग मध्ये आलाच नाही. तो भाग नंतरचा पण आकृतीबंध 2 मध्ये म्हटलेला आहे की जर एखाद्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर त्याला डावलता येणार नाही, तो जोपर्यंत तो त्याचा कालावधी पूर्ण होईल किंवा त्याने राजीनामा देईपर्यंत तो त्याच पदावर राहील. आणि तसं असताना सुद्धा आमच्या 2 अधिकाऱ्यांचा अशी अवहेलना चाललाय की या ठिकाणी डेप्युटेशनचा अधिकारी आपण आलेले आहेत. मी डेप्युटेशन आणि रेग्युलर अधिकाऱ्यामध्ये फरक म्हणत नाही, परंतु त्यांच्या अंडर चार्ज द्यायचा हा काय प्रकार आहे? त्यांना जर कर निर्धारक संकलक आहेत ते, मग त्यांना तिथं कॅबिन दिली नाही किंवा त्यांचं पद दिलं नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी अजून त्यांना स्टाफ पण दिलेला नाही, कुठलं कामच दिलेलं नाही त्यांना, हा काय चाललाय? म्हणजे आयुक्तांच्या मनामध्ये काय आदेश आहे त्यांच्याबद्दल?
या ठिकाणी कोर्टाने स्पष्टपणे आदेश दिले की त्यांना त्या ठिकाणी घ्यायचंय, सभागृहाने मान्य केलेलं आहे, सभागृहाने पण आदेशित केलेलं आहे, तरी सुद्धा त्यांचा असे काय अवहेलना नाही. म्हणजे आपल्याच अधिकाराची आपण अशी अवहेलना करून घेतोय, हे उचित नाहीये महापौर महोदय, आयुक्त महोदय. आणि या ठिकाणी प्रशासनाचे उपायुक्त आपण दुसरं तयार केलं आपल्याकडे. प्रशासनाचे उपायुक्त यादवच आहेत, तर दुसरे यादव असताना हे यादव सर कसे आले? तर रजोर आहे, रजू आहे 4 जणांच्याकडे. ठीक आहे. पण याच्याबद्दल मला स्पष्टपणे सांगावं महापौर महोदय. पहिलं म्हणजे त्यांना चार्ज नाही असं नाही, त्यांचे प्रत्येक फाईल येणारी त्यांच्या थ्रूच येते, एकही फाईल त्यांच्याशिवाय येत नाही. प्रत्येक फाईलवर त्यांना साईनचा अधिकार आहे, तपासण्याचा अधिकार आहे, बघण्याचा अधिकार आहे. कसं सन्मान प्रत्येक फाईल आतापर्यंत ते जॉईन झाल्यापासून प्रत्येक फाईल माझ्याकडून त्यांच्याकडे परत गेलेली की त्यांनी पाहायचं आहे, नंतरच पुढे ती फाईल माझ्याकडे. आणि आता दुसरा प्रश्न निघाला होता की कर निर्धारक उपकर निर्धारक, त्यांचं जेव्हा कर निर्धारक पदी स्थापना केली तेव्हा त्या उपकर निर्धारकालाच कर निर्धारक करावा असं त्यावेळी लिहिलेलं आहे त्या आदेशात. उपकर निर्धारकाची प्रमोशन देण्यात आलेलं नव्हतं. जेव्हा ते कर निर्धारक त्यांना पद देण्यात आलं त्या उपकर निर्धारकालाच कर निर्धारक असं म्हणावं असं म्हणण्यात आलं होतं. त्यामुळं जेव्हा आकृतीबंधात विचार करण्यात गेला त्या उपकर निर्धारक पदाचा विचार केला गेला. प्रश्न दुसरा होता त्यांना वाहन का मिळालं नाही. उपलब्ध वाहन त्यांना देण्यात येईल, त्यांची वाहनाकडे त्यांची संचिका देण्यात आलेली आहे. ऑलरेडी त्यांना वाहन द्यावं अशी माझ्या सहीने रिकमेंडेशन करून वाहन विभागाकडे ते देण्यात आलेलं आहे. त्यांची कॅबिन कुठे आहे? केबिन त्यांना देण्यात आलेली बाहेर आपल्या इथं. तिथं लोकांना या ठिकाणी उपअभियंताची कॅबिन आहे. जे बाहेर एक केबिन उपलब्ध आहे ते केबिन त्यांना देण्यात आले. मला सांगा सन्मान्य आयुक्त महोदय, डेप्युटेशनचे अधिकारी त्यांना दोन कॅबिन आहे तिथं, आणि त्यांना काय कॅबिन नाही? ते पालिकेचे असल्यामुळे का असं का? मला सांगा, यादव सरांना 2 कॅबिन नाही आहेत, खाली त्यांची कॅबिन वरती काय करायचं त्यांना कॅबिनचे? त्या ठिकाणी भगत मॅडमची वाशीला मोठी कॅबिन आहे, या ठिकाणी कॅबिन देण्याची काय गरज आहे? चाबूक साहेब या ठिकाणी बेलापुरा कॅबिन असताना या ठिकाणी कॅबिन देण्याची काय गरज आहे? यांना ठिकाणी 2 कॅबिन देतात, मग आमच्या अधिकाऱ्यांना काय नको? त्याला छोट्या कॅबिन काय दिली तुम्ही? त्या रावला तिथं जाऊन बसवलंय तिकडे कोपऱ्यात, इकडे हा अधिकारी आलाय त्याला कोपऱ्यात बसून ठेवलेला आहे. चाललंय काय हे सगळं? कोणाच्या जीवन करताय ते? म्हणजे आमचा कायमस्वरूपी अधिकारी येतो आणि त्याला त्याची नाचक्की करतायत तुम्ही? का करतायत असं? मला सांगा, तुम्ही असं काय करतात? या ठिकाणी मुंडेंच्या कालावधीमध्ये जवळपास 15 लोकांच्या तुम्ही म्हणताय हे केलं, सस्पेंड केलं, निलंबित केलंय. या सगळ्या लोकांना घेण्यात आलं. याचं कारण काय झालं? साहेब, एकदा हजर झाल्यानंतर त्यांना सुखसुविधा सर्व द्यायला पाहिजे. सन्माननीय महापौर महोदय, या ठिकाणी हा एक मुद्दा आलेला आहे की यांना सगळ्यांना घेतलंय, म्हणजे याचा अर्थ ते निर्दोष असताना याच्यावर कारवाई केली आहे. ते कायमस्वरूपी कारवाई अधिकारी होते, डेप्युटेशनच्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या नाहीत का अगोदर? त्यांच्यावर का नाही केलं असं? यांच्यावरच काय केलं? हे सगळं तुम्ही याचं मला उत्तर द्या. आणि या ठिकाणी जे काही अधिकारी कर्मचारी आहेत की ज्यांचं एका दिवसाचा पगार या ठिकाणी कापण्यात आलेला होता, जे हजर असताना मुंडे साहेबांच्या कालावधीमध्ये, मग त्यांचं काय झालं? त्यांचंही तसंच आहे ना. मग हे जर सगळ्यांना घेतलं तर त्यांचा 1 दिवसाचा पगार भरून द्या. या छोट्या मोठ्या गोष्टी आता युनियनने पण पत्र दिलेलं आहे, सगळ्या ठिकाणी हा पत्रव्यवहार होतोय, पण प्रशासन मात्र शांत बसलेलं आहे. याचं कारण असं आहे की उपायुक्त जे आलेले आहेत ते बाहेरून आलेले आहेत, त्यांना काय घेणं देणं नाहीये प्रशासनाबद्दल. त्यांना माहिती आपल्याला पगार मिळतोय, बंगला मिळतोय, गाडी मिळतोय, घर मिळतोय, यांना काय घेणं देणं आहे? असं चाललंय ना. तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांची का करतायत असं? अवहेलना का करतायत? मला सांगा, हा उपायुक्त दर्जाचा अधिकारी आहे, कर निर्धारक, उपकर निर्धारक असं म्हटलेलं इथं, पण कर निर्धारक आहेत ते. मग त्यांना त्यांच्या सुविधा का देण्यात आलेल्या नाहीत अजून, किंवा रावणा सुविधा का दिल्या नाही? यांच्यावर तर कोर्टाने आदेश दिलेले आहेत. मग कोर्टाचा अवमान झाला, इकडे कोर्टाचा अवमान तुम्ही करतात, इकडे सभागृहाचा अवमान करतात. आणि कसला आकृतीबंध आणला तुमचा? जे 2 अधिकारी निलंबित केल्यानंतर आकृतीबंध मंजूर केला ना तुम्ही. याच्या अगोदर का झोपलं होतं का आपण? प्रशासन कोर्ट काय म्हणतोय? कोर्टाने म्हटलं ना असं. जर एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही असं करता तर मग काय करायचंय? म्हणजे या ठिकाणी सरळ जे डेप्युटेशनचे अधिकारी आलेले आहेत त्यांना 4-4, 5-5 प्रकारचे पद दिले जात आहेत. आणि महापालिकेत आस्थापनावर जे जीव तोडून पहिल्यापासून काम करतायत, कर्मचारी अधिकारी काम करतात, त्यांचे मात्र आहे ना, त्याचं कोणी होणार नाही म्हणून.
त्यांना कर निर्धारक सन्मान्य आयुक्त महोदय माझी विनंती आहे, हे बघा मी जोपर्यंत त्यांना कॅबिन त्या ठिकाणी दिली जात नाही, गाडी दिली जात नाही, ही आपल्या हातातली गोष्ट आहे, तोपर्यंत इथून सभा चालू देणार नाही, सभा चालू देणार नाही. काय चाललंय तुमचं? मी इथून हलणार नाही, सभा चालू देणार नाही. त्यांना जोपर्यंत तुम्ही आता आदेशित करत नाही तोपर्यंत त्यांना प्रशासकीय बाब आहे. मला ते कमिशनर साहेबांनीच उत्तर दिलं. नाही तसं ते त्यांचं जे पद आहे कर निर्धारक संचालक या पदावरच नंतर अधुरस्ती आदेश करून दिलेले आहेत. उपायुक्त हे खाते प्रमुख आहेत. जो काही मंजूर आकृतीबंधानुसार आहे त्यानुसारच हे केलेले आहे. दोघांच्या व्हेकल्स बद्दल निर्णय नियमाप्रमाणे त्यांनी मागणी दिली आहे, त्यानुसार नियमाप्रमाणे निर्णय घेण्यात येईल आणि व्हेकल वगैरे देण्याची पुढची कार्यवाही करण्यात येईल आणि केबिन त्यांना सध्या बाहेर देण्यात आलेलं आहे. सन्मान्य आयुक्त साहेब माझी विनंती आहे, त्यांना बाहेर जे ते प्रमुख आहात ते प्रमुख असल्यावर त्यांना प्रमुख कॅबिन दिलीच पाहिजे. परंतु त्या खात्याचे आता अमोल जाधव झालेले आहेत. परंतु त्या आकृतीबंधामध्ये लिहिलेलं आहे क्लिअर कट, म्हणजे त्यांचा पगार जास्त आहे, त्यांना ते स्पेशल त्यांना चार्ज दिलाच पाहिजे त्यांना. तर मला विनंती स्पेशल आयुक्त महोदय आपल्याला करायची आहे की त्यांना स्पेशल आपण कॅबिन द्यावी, त्यांना वाहन द्यावं आणि कर्मचारी द्यावं. त्यानंतर माझा दुसरा मुद्दा असा आहे, मी आता जास्त वेळ घेत जास्त नाही हरकत नाही, मी जास्त सभागृहामध्ये मी जास्त काही बोलत नाही हा प्रश्न. परंतु मला एक की एखादं रामास्वामी साहेबांना समजत नसेल उत्तर घेता येतं, पाटील साहेब सांगेल ना, उत्तर घेतोय मी, अभ्यास कमी असेल, उत्तर घेतोय आम्ही. परंतु तो प्रश्न नाही, मला माहित आहे आयुक्तांचा अभ्यास कमी असेल, यांचा अभ्यास जास्त असेल, उत्तर देतील साहेब. त्यांनी उत्तर दिलेले दुसऱ्या याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का? दुसऱ्या प्रश्नावर समाधानी आहेत का? या ठिकाणी त्यांना तात्काळ कॅबिन द्यावी आणि स्टाफ द्यावा. आयुक्त महोदय मला आपण सन्मान्य आयुक्त महोदय मला याबद्दल आपला लाडू गोड नाही लागला का तिकडं? सन्मान्य आयुक्त महोदय दुसरा मुद्दा माझा असा आहे की आपण सिनेटचे कर्मचारी जे आहेत, स्टाफ नर्स आपण घेतलेले आहेत. सन्मान्य आयुक्त महोदय, सन्मान्य महापौर महोदय, दुसरा मुद्दा माझा सिनेटचा होता की सिनेटचे आपल्याकडे 52 कर्मचारी आपण घेतलेले आहेत गेल्या 2-2.5 वर्षापासून. त्यांना 7-8 महिन्यापासून पगार नव्हता. सन्मान्य महापौर महोदय आपल्याला हे माहिती आहे, सन्मान्य आयुक्त महोदय आपल्याला हे प्रकरण माहिती आहे. परंतु त्यांनी एक दिवस ते टप्प्यावर गेले आणि त्यांना काढून टाकण्यात आलं आणि अजून त्यांना घेतलेलं नाही आणि त्यांचा पगार 8 महिन्यापासून जो आहे तोही दिला नाही. तर सन्मान्य आयुक्त महोदय आपण या ठिकाणी निर्णय घेऊन त्यांच्या अन्याय होणार नाही अशी दखल घ्यावी. त्याचबरोबर तिसरा प्रश्न आहे की सन्मान्य आयुक्त महोदय, महापौर महोदय, इथं आपण म्हटलेलं आहे की स्टाफ नर्सच्या संदर्भामध्ये मी आपण विचारलं होतं, कारण सभागृहामध्ये आपलं ठरलं होतं की जी भरती आपण झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी परीक्षा दिल्या होत्या, तिथं काही भ्रष्टाचार झाला किंवा नाही झाला तुम्हाला माहित नाही, तर आपण ते स्थगित करावं. आणि आपले जे कर्मचारी होते की 18-19 स्टाफ नर्स आहेत की ते काही स्टाफ नर्स एजबार झालेले आहेत आणि काही स्टाफ नर्स आपल्याकडे सन्मान्य महापौर महोदय, आयुक्त महोदय 6 वर्ष तर 17 वर्षापासून ते कार्यरत आहेत. परंतु त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्यापैकी माझ्या माहितीनुसार एकही स्टाफला 42 तर 47च्या पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांनी 17 वर्षापासून ते आपल्याकडे काम करतायत आणि आता ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये ते MSc धर्तीवर
BSc आणि MScच्या धर्तीवर एक प्रश्नपत्रिका निघाली होती आणि त्यामध्ये उच्चांक सुद्धा 72 मार्कांचा आहे. म्हणजे जे नवीन फ्रेश जे आपल्याकडे स्टाफ होता तो सुद्धाही त्यालाही जास्त मार्क्स मिळाले नाही आहेत. त्यामुळे हे जे स्टाफ आहे यांना तुम्ही म्हणजे इंटरव्ह्यूच्या हिशोबाने त्यांना त्यांची इंटरव्ह्यू घेऊन त्यांना त्यांची भरती आपण करावी, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची आपण दखल घ्यावी ही विनंती आहे. संपू वेळ आता मी आता म्हणून मी आवडता घेतोय. धन्यवाद. सन्मान्य आयुक्त महोदय, फक्त मला याच्यावर हे स्टाफ नर्सवर आणि सिनेटच्या याच्यावर मला थोडंसं उत्तर द्या. कोण देतील? पेनारी MOH किंवा पेंढारे साहेब त्यांना माहिती विषय. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, माननीय आयुक्त आणि पत्रकार, वाडे साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे सिनेट बद्दलचा, आपण सदरच्या कर्मचाऱ्याला त्यांनी जुलैपासून पगार दिलेला नाही आहे. त्यामुळं सदर कर्मचाऱ्यांनी सिनेटच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस केस केलेली आहे आणि त्यानंतर आपण आयुक्ताची मान्यता घेतलेली आहे त्यांना कंटिन्युएशनसाठी. परंतु सदरचा आणखीन पेमेंट देणार नाही या नावाखाली ज्या दिवशी तो पेमेंट देईल त्या दिवशी त्यांना ऑर्डर देण्यात येईल. नाही, पेमेंट त्यांनी सिनेटने करायचं. सिनेटला देणार तेव्हा तो ते करणार ना. नाही, सिनेटनी बिल सुद्धा सादर आपल्याकडे केलेलं नाहीये आणखीन, त्यामुळे आपण हे केलेलं नाहीये. जुलैपासूनच त्यांनी एकही बिल आपल्याकडे सादर केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये कारण काय? मग आपल्याला अधिकार आहे त्यांना एक तर त्यांच्यावर केस दाखल करा, त्यांना घेऊन या तिथून. केस केलेली आहे, पोलीस केस केलेली आहे. नेरूळ पोलीस स्टेशनला त्याच्यावरती FIR दाखल केलेला आहे. स्टाफ नर्स प्रशासन त्याच्यापैकी 6 वर्ष तर 17 वर्षापर्यंत आपल्याकडे ते स्टाफ नर्स काम करतायत. त्यापैकी अनेक स्टाफ नर्स जे एजबार झालेले आहेत, परंतु त्यांचा पगार मात्र 20-25 हजारच आहे. आणि आता जो नवीन आपण स्टाफ नर्स घेणार आहे त्यांचा पगार 60 हजारावर जाणार आहे. आणि ते मग ते बॉस होतील आणि हे जुने हे तसे राहतील टेम्पररी. त्यामुळे माझा अशी विनंती आहे, ज्याप्रमाणे वसईवीराला आता कमिशनरने आदेश घेतले, मागच्या वेळेस आयुक्त साहेबांनी म्हटलं होतं की आम्ही इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या घेऊ म्हणून, आणि त्यात पण तसं चाललंय. तर त्यांची इंटरव्ह्यू घ्यावी आणि त्यांना अपसॉर्ट करून घ्यावं, कारण कामाची प्राधान्यता दिली पाहिजे त्यांना. आरोग्य विभागाला स्टाफ नर्सची आवश्यकता आहे, पण हा सदरचा विषय प्रशासन विभागाशी संबंधित आहे. नाही, तेच म्हणून तर मी आयुक्तांना उत्तर द्यायला सांगतोय. आदरणीय महापौर महोदय, आदरणीय उपमहापौर महोदया, आदरणीय सदस्य, माननीय आयुक्त, जे 16 आता सांगण्यात आलं की आपल्याकडे काही स्टाफ नर्स अनेक वर्षापासून काम करत आहे, परंतु आता आपल्याला त्यांची थेट भरती करायचे अधिकार नाही. अशा रीतीने घेता येत नाही. न्यायालयीन निर्णय त्यात झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला घेता येत नाही. आपण त्यांना कन्सेशन असे दिलेले आहे की कुठलीही वयोमर्यादा न ठेवता त्यांच्यासाठी त्यांना या परीक्षेत अपेअर घेता यावं यासाठी परवानगी आपण दिलेली आहे, जे प्राप्त करून घेतलेली आहे, त्यानुसार त्यांना परवानगी दिलेली आहे. पण त्यांना पगार वाढवून द्यावा, त्यांना पगार वाढवून द्यावा ऍक्टर प्रमाणे. सन्माननीय वाडे साहेब, त्यांचं म्हणणं उत्तर अगोदर पूर्ण ऐका आणि नंतर तुम्हाला प्रश्न विचारा. तुम्ही प्रश्न विचार ते उत्तर त्यांनी दिलं ना सर. त्यामुळे त्यांना आपल्याला घेता आलेलं नाही थेट, तसं थेट आता घेता येत नाही, आता बॅन आहे ते. अशा प्रकारे एंट्री घेता येत नाही आपल्याला. आपण प्रॉपर प्रोसिजर करूनच एंट्री घेऊ शकतो. आणि प्रतापी यांनी खूप काम केलं होतं आपल्याकडे, म्हणूनच आपण त्यांच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन केली की त्यांचं किती वय जर ते वयोमर्यादा त्यांना अप्लाय होणार नाही आणि ते या परीक्षेला बसू शकतील अशी तजवीज केली.
आणि त्यात जे पात्र असतील ते होतील. परंतु सर ती प्रश्नपत्रिका सन्मान्य महापौर महोदय ती प्रश्नपत्रिका MSc लेवलची होती की त्या जे करंट विद्यार्थी होते ते सुद्धा पास झाले नाहीत. 72 ज्याला मार्क्स आहेत तो सगळ्यात हायेस्ट आहे आणि या आपला जे आहे की 40, 45, 48 मार्क्स पडलेले आहेत आणि कामाचा अनुभव 17 वर्षापर्यंतचा आहे. हा विचार घेऊन किमान वेतन तर द्यावं, किमान वेतन तर द्यावं त्यांना. त्याच्यात परिणाम असा आहे तर किमान वेतन तर द्या जे शासन लेवल म्हणतात त्या पद्धतीनं. माननीय सदस्य महोदयांनी हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या दृष्टीने प्रशासकीय योग्य तो निर्णय घेतला जाईल. ओके, धन्यवाद.